आपण सर्वजण दुपारी 2 वाजेपर्यंत बसलेला आहात। मी सर्वप्रथम साहेबांच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने माफी मागतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय विरोधी पक्ष नेते आमचे नेते आदरणीय वरट्टीवार साहेब, या ठिकाणी आपले भावी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब, राजाभाऊ देशमुख, आमचे विद्यार्थी चंद्रकांतजी जाधव साहेब, गणेश राऊत, राजेंद्र राज साहेब, गोविंद चौधरी, नंदादेव पवार, आमचे जिल्हाध्यक्ष माजी विवाळे, महाविकास आघाडी अध्यक्ष उत्तम जाधव, आमचे नेते आदरणीय ऋषी वडले साहेब, या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। साहेबांनी विनंती करतो की प्रेस सोडवावी। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय डॉक्टर कल्याणराव काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमचे ओबीसी संघटनेचे काम करणारे प्राध्यापक देवरे साहेब, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि मला राजाभाऊ राख, इकडे आमचे शेख महमूद साहेब, चंद्रकांतजी दानवे साहेब, माझे आमदार आदरणीय, इकडे सन्माननीय वनले साहेब, जोशी नेते, आम आदमी पक्षाचे आमचे हिवाळेजी, बबलूभाऊ चौधरी आणि महिला आमच्या नंदाताई, उपस्थित पत्रकार मित्र हो, गणेश राऊत आणि सोबत गणेशजी राऊत। जरा माफ करा कारण उशीर झाला, कलेक्टरची बैठक होती, कलेक्टरच्या बरोबर सगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली। मी आज मुद्दाम 2 विषयासाठी या दौऱ्यामध्ये आलेलो आहे। एक महत्त्वाचा विषय होता, बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे बँकेचं कर्ज मंजूर होऊ नये, दाभाळे नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही, ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, बरोबर। आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे, ते आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे, ओबीसी समाजाचं कुटुंब आहे। या कुटुंबाला PWD मध्ये किंवा NHI मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं। त्याने ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून JCBच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियांच्यावर केलेला आहे। ते संपूर्ण मीडिया पुढे, चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीवनी, काय नाव होतं विमलबाई बाबूराव संत्रे, त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मांडली। आता आपल्याला लक्षात आणून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करतायत आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्यात जमा झाली। अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आहे। खरं तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा 2022 मध्ये घर खाली करायचा प्रयत्न झाला, मारहाण झाली, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेच लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसती। सत्तेचा माज आणि मस्ती इतपत असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली, काही पैशाच्या मोबदल्यात, पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हते, अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली। सगळ्यांच्या पुढे
जीवाच्या आकांताने ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली, तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब, बहुजन समाजातील कुटुंब, आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचं उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेच्यावर किंवा घरावर डोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं, याचं पाप नक्कीच भोगावं लागणार आहे. आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी SP-ना भेटलो, पोलीस अधीक्षकांना, कलेक्टर, त्यांनाही आमची भेट झाली. आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की ह्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्या दुपारपर्यंत अटक करून इतरांची नावं आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू, असं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर ती पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये. तो कोणीही असू देत, कुठल्याही समाजाचा असू देत, पण सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर कुचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे आम्ही उभं राहू. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या पुढेही सांगतो. जो केवढाही मोठा असेल, 4 तारखेला निकाल लागेल. 4 तारखेनंतर ही सत्तेची मस्ती पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल. माझ्याकडे आज जवळपास 10 निवेदनं आलेत की ज्या पद्धतीनं गैरमार्गाने जमिनी बळकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये सर्रास सुरू आहे. रेतीची सर्रास लूट सुरू आहे. रेती माफियांना प्रोटेक्शन देत आहे. अधिकाऱ्यांना मारहाण करून सुद्धा, अधिकाऱ्यावर गाडी चालवून सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कारवाई होत नाही. 50-50, 100-100 कोटीचं उत्पादन झालं पण त्याच्यावर फाईन होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, ती वसुली होत नाही, संपत्ती जप्त होत नाही, गाड्या जप्ती केल्या जात नाही. म्हणजे रेती माफियांच्या पाठीमागं प्रचंड ताकदीने सत्ताधारी त्याच्या मागे उभे झालेले आहेत आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे, ते त्याच्यात पार्टनर आहे. ही परिस्थिती आता जालना जिल्ह्यामध्ये लपून राहिलेली नाही. मला जी माहिती सगळ्याकडून मिळाली त्याच्या आधारे सांगतो. आणि मग त्याबरोबरच टंचाई भागाचा आमची दौरा केला. काही गावामध्ये आम्ही गेलो. संत्रांची झाडं, आपल्या डाळिंबाची झाडं असतील, सीताफळीची झाडं, पूर्ण बाग बगीचा सुकलेला आहे. आम्ही शेततळे बांधलेत. कुठल्याही शेततळ्यात आता पाणी थेंबरही शिल्लक नाही. बंधाऱ्यामध्येही पाणी शिल्लक नाही. विहिरीमध्येही पाणी शिल्लक नाही. आणि पिण्याचं पाणी या जिल्ह्यामध्ये टँकरने पुरवलं जात आहे आणि जवळपास 503 टँकर काहीतरी आता सुरू आहे. त्यातही गोंधळ चाललेला आहे, गडबड चाललेली आहे. 2 टँकर पाणी द्यायचं आणि 2 टँकरच्या मोटरसायकलला गाडी त्या टँकरचं GPS लावून त्यामध्ये 2 टँकरचे पैसे उकळायचे, असा गोरखधंदा या जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचं आम्हाला दिसलेलं आहे. पण पिण्याचं पाणी माणसाला मिळतोय, ते 8 दिवसांनी मिळते, 4 दिवसांनी कसं तरी चाललंय. मुक्या जनावराला चारा नाही, मुक्या जनावराला पाणी नाही, छावण्यांचा पत्ता नाही. आम्ही छावणी नको आता तर दावणीला ते दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना थेट दिलं पाहिजे, ही मागणी सुद्धा आमची सरकारला आहे. परंतु दुष्काळाची परिस्थितीमध्ये आता कुठेच पाणी नसल्यामुळं धरणात 5% पाणी शिल्लक नाही. काही धरणामध्ये फार धरणंही कोरडं पडली आणि मला वाटतं की आमचा मोठा धरण इथला पैठणचा जायकवाडी, तिथे केवळ 5% पाणी आता शिल्लक असल्याची माहिती आता आमच्याकडे आहे. पुढे जर पावसाळा 15-20 दिवस लांबला तर फार मोठी अडचण आणि संकट आता आपल्या पुढे होईल. कसा बसा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होताना आपल्याला दिसते. मी एका कुटुंबाला विचारलं तर 3-3 दिवस आंघोळ करायची सुद्धा सोय नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मुकेच जनावरं, त्यांना कुठेही व्यवस्था नसल्यामुळे जनावराला जर 5 लिटर पाणी लागत असेल तर ते 5 लिटर पाण्यामध्ये 3 जनावरांना पाणी पाजून कसं तरी जीवन त्या पाण्यात त्या जनावराचं जगवणं, अशी स्थिती समोर आलेली आहे. म्हणजे इतकी भयावहता कधीच पाहिली नाही. कुठेच पाणी नसल्यामुळे कष्टाने घाम गाळून शेतकऱ्यांनी जे झाड उभं केलंय
ते झाड आता संपूर्ण करपलेलं आहे, सुकलेलं आहे, त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून आम्ही काही मागण्या केल्या सरकारकडे आणि ते करतो आहोत. एकतर या सगळ्या संकटामध्ये ते कर्ज फेडू शकले नाही, त्यांच्या जे काही छोटं मोठं कमी जास्त उत्पन्न निघालं त्यालाही दर बरोबर मिळाला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जो काही भाव मिळायचा तो भाव आता यावर्षी मिळाला, म्हणजे 10 वर्षांनी सुद्धा त्याच दराने सोयाबीन विकावं लागलं. हे या सरकारचं फार मोठं अपयश आहे आणि या सरकारचा मला वाटतं नाकर्तेपणा आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहताना पाणी नसल्यामुळे ते लावलेलं झाड सुकल्यामुळे त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे. आम्ही म्हणून सरकारला मागणी केली आहे की तुम्ही 25-25 हजार कोटीचे टेंडर हे नालायक सरकार काढते, विशेष परवानगी घेऊन, कुणाची निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन त्यांना परवानगी मिळते आणि 25,000 कोटीचे टेंडर आता 3-4 दिवसापूर्वी त्यांनी काढले. परंतु सरकारला विशेष परवानगी मागून या टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना मात्र आता आचारसंहितेचा बागुलबुवा त्यांनी पुढे केलेला आहे. तुम्हाला इथे आचारसंहिता दिसते शेतकऱ्यांना मदत करताना आणि टेंडर काढताना टेंडरबाज लोकांना मात्र आचारसंहिता दिसत नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. तुम्ही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. त्यांना पीक विमा मिळाला नाही, अवेळी पाऊस आला, मधामध्ये गारपीट झाली, त्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही. आणि आता तर दुष्काळाने होरपळून निघताना पूर्णतः बगीचे सगळे फळबागांचे पूर्णतः उद्ध्वस्त झाले, त्यांनाही मदत नाही. म्हणून आम्ही म्हणालो की पूर्णतः शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, नवीन कर्जाची त्वरित जुन्या कर्जाला स्थगिती देऊन नवीन कर्ज दिलं पाहिजे, रोजगार हमीच्या कामांना तातडीनं निकष शिथिल करून सुरू केलं पाहिजे आणि याची परवानगी लवकरात लवकर, एका दिवसातही परवानगी मिळेल. पण मुख्यमंत्री गावाला जाऊन आहेत, 3 दिवस झालेत, कृषी मंत्री परदेशात थंडी हवा खायला गेलेत आणि शेतकऱ्याला बियाणा उपलब्धतेसाठी आज नाही लाईनीमध्ये उभं करून या 45 डिग्री टेम्परेचरमध्ये 47 डिग्री टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याला बियाणासाठी लाईनीत उभं करण्याचं पाप करतायत. हे कुठलं सरकार आहे? इतका निर्दयी लोक कसे असू शकतात? सत्तेसाठी एकत्र येऊन राज्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायसाठी यांनी वेळा उचलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही पाहिला असाल पुण्यामध्ये रिंग रोडचे टेंडर झाले, 36% ते 45% अबाऊ टेंडर झालेत आणि त्या पॅकेज वाटपामधून तीनही नंबर 1 आणि नंबर 2, नंबर 3 मध्ये सध्या भांडणं सुरू झाले. आम्हाला एवढे पॅकेज पाहिजेत, त्यांना दुसरे एवढे पॅकेज पाहिजेत. केवळ हे टेंडरसाठी मरमर करणारी सत्ताधारी झालेले आहे. सामान्य आणि गरीब माणसाचं देणं घेणं यांना काही राहिलं नाही. शेतकऱ्याचं सोयरसुतक नाही. शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र कुठेही त्यांना मदत करावीशी वाटत नाही आणि हे सांगतात की आता आचारसंहिता आहे, आम्ही काही करू शकत नाही. मंत्र्यांचे विभागीय बैठका होतात, मंत्री गैरहजर राहत नाही. आता खरं तर या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी विभागीय पातळीवरच्या बैठका होणे अपेक्षित होतं. आचारसंहितेची निवडणूक संपली 20 तारखेला, आता सुरू करण्याची आवश्यकता होती 8 दिवसात. चारा उपलब्ध आहे की नाही, पाणी उपलब्ध आहे की नाही, बियाणे आहेत नाही, खताचं काय स्थिती आहे, पीक पेरायची परिस्थिती कशी असणार, हे विभागीय बैठका, जिल्हा वाईज बैठका घेऊन कृषी मंत्री आढावा घेत असतो. पण त्या आढाव्याचा पत्ता नाही आणि शेतकऱ्याला कुठेही मदतीचा पत्ता नाही. केवळ आम्ही पंचनामे करायचे आदेश दिलेत एवढं सांगूनही मोकळे होत आहेत. अरे पंचनामे करून उपयोग काय? जोपर्यंत त्यांना थेट मदत मिळत नसेल तर त्या पंचनाम्याचा उपयोग काय? कारण मागचे 3 वेळाचे पंचनामे या वर्षीचे त्यांचा 1 रुपया सुद्धा या सरकारने दिलेला नाही, अशी अवस्था आहे. आज या तालुक्यामध्ये 530 टँकरने पाणी उपलब्ध केला जातो आहे. मग जलयुक्त शिवारचं काय झालं, तो किती सक्सेस झाला, हाही प्रश्न येतो आहे. साधारणतः सरासरी 600-650 मिलीमीटर पाऊस पडतो. यावेळेस 430च्या आसपास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर पाऊसाची नोंद कमी झाली असताना वेळीच उपाययोजना केली असती. परंतु शिटा वाटपामध्ये, टेंडर वाटपामध्ये, निवडणुकीमध्ये हे मात्र मशगूल राहिले, भांडत राहिले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे
आज शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे, याला हे सरकार जबाबदार आहे हे आता स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही जवखेड्याच्या घटनेबाबत काय चर्चा झाली? त्यामध्ये सांगितलं मी की एक आरोपी त्यांना डिटेक्ट झालेला आहे, त्याला ते आज उद्या सकाळपर्यंत अरेस्ट करतील, पोलीस अधीक्षक बोलले. आणि त्यानंतर त्याला त्या सूत्रानुसार मग बाकी आरोपींना आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. अवैध वाळूची शहरामध्ये वाहतूक चालू आहे. परवा दिवशीच बळेगावचं एक सोपांडे काय म्हणून हवेत ट्रॅक्टरने त्याला धडक दिली, त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि याला कलेक्टर आणि तहसीलदार हे स्वतः जबाबदार आहे, हप्ते घेतात आणि यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करीत नाही. ते तो आपल्या कलेक्टर हप्ता घेतो की नाही माहित नाही, पण मात्र या वाळू माफियामध्ये प्रचंड मोठ्या सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांच्या सहभागामुळेच हा व्यवसाय आणि ते करणारे सगळे आहेत, त्यांची हिंमत वाढली आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे. त्यामुळे ते कोणाचाही जीव घेतील. या जिल्ह्यामध्ये तहसीलदारावर गाडी चालवली जाते, कनिष्ठ अधिकाऱ्यावर गाडी चालवली जाते आणि तेही होऊन सुद्धा जर हा व्यवसाय बंद करण्यामध्ये अपेक्षित असेल तर मात्र ही कुठेतरी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमध्ये काम करते आहे. तर ती दहशत आम्हाला आता संपवावी लागेल, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य त्यांचं असल्यामुळे त्याचा दुरुपयोग सत्तेचा करून हा मस्तवालपणा चाललाय. 4 तारखेनंतर हा मस्ती जी आहे ती जिरवण्याचं काम नक्की होईल आणि हा विश्वास मी देतो. मनोज जरांगे पाटील 4 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसतात आणि ओबीसी मधूनच आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर काय म्हणाल तुम्ही? सरकारचं काम आहे मार्ग काढायचा. सरकारची भूमिका ठरवली पाहिजे. ती भूमिका स्पष्टपणे यापूर्वीच आम्ही मांडलेली आहे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कुणीही काम करू नये अशी आमची भूमिका राहिली आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याबद्दल कधीही आमचा विरोध राहिलेला नाही आणि तो असण्याचं काही कारण नाही. आता सत्ताधाऱ्यांनी यावर कसा मार्ग काढायचा ते बाजूला गेले, तो विषय आमच्याकडे आला, आम्ही त्यावर योग्य मार्ग काढू. म्हणजे तुम्ही मार्ग काढावलेला कसा आहे तो सत्ता आल्यावर सांगतो ना. आता काय मार्ग काढू? आता आमच्या हातात काय अंबाडीचं ते काय म्हणतात ओबीसी पाठिंबा देणार का? पाठिंबा देणार का तुम्ही कोणाला? जरांगे पाटलांच्या नाही, ते अजून उपोषणालाच बसले नाहीत तर अजून पुन्हा पाठिंबा. 4 तारखेनंतर ठरवू काय करायचं, ते काय म्हणणं आहे त्यांचं चर्चा करू. आणि मी जाईल ना भेटायला त्यांना. मी परत जाईल, एकदा गेलो होतो जरांगे पाटलांच्याकडे, पुन्हा भेटायला जाईल मी आणि चर्चा करून त्यांचं म्हणणं समजून पुढे जाऊ. सर, जालना जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. चक्क वाळू माफिया सोबत पोलीस प्रशासनातले काही पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि आयजी पर्यंत त्यांच्या तक्रारीही करण्यात आल्या. कालच ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी वाळू माफियाशी हात मिळवणी करतात, त्याच पोलीस स्टेशनमध्ये एका वकिलाला सुद्धा मारहाण झालेली आहे, जे की वकीलपत्र घेऊन गेले होते. तर पोलीस स्टेशनच जर असं दबाव टाकत असेल तर सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे, याच्यासाठी आपली काय भूमिका असणार? नाही, नक्की या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही फार बिघडली. आता आम्ही चर्चा केली, अनेक विषयाला घेऊन चर्चा केली. अर्धा पाऊण तास त्यामध्येच तुमच्या पुढे येताना आम्हाला उशीर झाला, कारण प्रशासन थोडासा मिंदे झाल्यासारखं झालेला आहे. तर त्या आता 4 तारखेला ही आचारसंहितेचा विषय आहे. 4 तारीख होऊन जाऊ द्या, निकाल येऊ द्या, मग आम्हीची सगळी टीम, आमचे भावी खासदार बसून आहेत बाजूला आणि तेच मग या सगळ्यांचा बंदोबस्त सध्या थोडासा वेट एंड वॉचच्या भूमिकेत आहोत आम्ही. आता हे आम्हाला सहन होत नाहीये, पण आता हातात भाजप काही करायसाठी पॉवर नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जरांगे साहेबांचा तो फॅक्टर चालला, तर ते काय तुमचं काय निरीक्षण आहे, काय परिणाम होईल, विशेषतः बीड, परभणी, जालना, मराठवाडा? बघा, हक्कासाठी लढत राहावं, एकमेकाशी गळा भेटत राहावं
आणि सत्ताधारी चुकत असतील तर त्यावर प्रहार करत राहावा, ही भूमिका मला त्या ठिकाणी प्रत्यक्षाने दिसली. महाराष्ट्रामध्ये थँक्यू. साहेब एक प्रश्न आहे जिल्हा परिषद शिक्षकांचा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. ईश्वर गाडेकर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडे जागा मिळणार आहे. आम्ही 38 ते 40 जागा या महाराष्ट्रात जिंकत आहोत. 4 तारखेनंतर पत्रकार म्हणून तुम्ही संध्याकाळी मला फोन करायचा आणि वडेट्टीवार साहेब तुम्ही तुमचं प्रिडिक्शन इतकं परफेक्ट आहे हे मला जरा सांगितलं तर मी तुम्हाला पेढा पाठवेल. जितेंद्र आव्हाडांचं जे काल आंदोलन झालं त्यात भुजबळ साहेबांनी त्यामध्ये भुजबळ साहेबांची भूमिका, माझी भूमिका पण मी मानली. मी हे म्हणालो की जितेंद्र आव्हाड हा पुरोगामी विचाराचा पुरस्कर्ता आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या हातून अशा प्रकारची चूक जाणून बुजून होणं शक्य नाही. ती झाली ती अनावधान झालेली आहे, त्या ओघामध्ये झालेली आहे. मनुस्मृती जाण्याच्या त्यांचं तुम्ही पाहिलं असाल तर फोटोच्या बाजू त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला नव्हती तर ती अपोजिट होती. अशा वेळेस मनुस्मृती लागू करणाऱ्यांनी या देशामध्ये अभ्यासक्रमामध्ये आणू पाहणाऱ्यांनी त्यांचं जे आत्ताचे एकूण वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणाला तो विषय डायव्हर्ट करायसाठी हा विषय घेऊन रस्त्यावर आले. ज्या विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना ज्यावेळेस या संविधान लिहायचा अधिकार दिला त्यावेळेस विरोध करणारे कोण होते? कायदा मंत्री करताना विरोध करणारी जी मंडळी होती त्यांना काय बाबासाहेबांशी देणे घेणं आहे? ते हे जे आहे आंदोलन करून मग दुसरीकडे तो विषय भरकटण्यासाठी एक केलेला छोटासा केविलवाना प्रयोग आहे असं मी मानतो. आणि त्यातमध्ये त्यांनी झालेली घटनेची आमच्या जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली, जाहीर माफी मागितली आहे. आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी विचाराची बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारी, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी मंडळी जी आहेत त्यांना ही परिस्थिती माहीत आहे. त्यामध्ये त्यांचं कुठेही दिसत नाही. पाठवल्यांचा दिसतो कारण ते आठवले ते पाठवले आहेत सत्तेसाठी, त्यामुळं ते तसेच काही बोलू शकतील पण इतरांचा त्याच्याशी काही संबंध नाही. सर तुम्ही म्हणता की सत्ताधारी मस्तवा झालेले आहेत त्याच्यामुळे अन्याय वाढलेला आहे, तर विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडताना दिसत नाही. हो ना, आता काय करू? आमचेच लोक ईडीच्या सीबीआयच्या भीतीनं पडून गेले. इकडे ते म्हणाले या 70,000 कोटीचा माल खालाय तो पण गेले, सगळेच गेले. आता आम्ही जरा संख्येनं कमी पडलो हे खरी आहे. आता हे जरा 4 तारीख होऊ द्या, मग बड आला की मग बड आल्यावर आमची शक्ती काय आहे, कमी पडलो की जास्त पडलो हे तुम्हाला दाखवतो. यांची मस्ती आम्ही जिरवू. थँक्यू.